निर्णयात त्रुटी राहणार नाही तर सर्वांना न्याय मिळणार. निर्णय बेंचमार्क ठरणार असेल. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून स्पष्ट. नार्वेकर आणि शिंदेच्या भेटीत मॅच फिक्सिंग. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झालाय. संजय राऊतांचा आरोप. तर सरकार टिकवण्यासाठी मॅच फिक्सिंग झालंय असं का? आदित्य ठाकरेंचा सवाल. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासस्थानी खलबत. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह फणसाळकरही उपस्थित. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. विधान भवनात दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार? आजच्या निकालातून स्पष्ट होणार. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे का? आजच्या निकालातून स्पष्ट होण्याची शक्यता. कोण कोणाला गाडेल वेळ आल्यावरच कळेल. अब्दुल सत्तारांची टीका. तर आमची बाजू सत्याची. वेळ काढूपणा आम्ही नाही त्यांनीच केला. दीपक केसरकरांचा ठाकरे गटावर पलटवार. नार्वेकरांनी न्यायालयात धरून निकाल द्यावा. निकालावेळी विधानसभा अध्यक्ष शिंदेंना भेटत असल्यास नक्कीच संशयाला वाव. अनिल देशमुखांची टीका. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावं लागेल. आमदार अपात्रतेवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू. लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध. लिलाव ऑनलाईन पद्धतीने होणार. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांची 14 तास ईडी चौकशी. वायकरांची 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार. पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठामधील सीईटी विभागाचा गलथान कारभार समोर. पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला. गुजरातमध्ये 5 वर्षात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. गौतम अदानींची मोठी घोषणा. पाईपलाईन दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंब्रा आणि दिवा शहरातील पाणी पुरवठा बंद. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी. कोकणात आंब्याचा मोहर गळून पडला तर पिकांवर रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका.